नमस्कार मंडळी, अखेरकार तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रार्थनेमुळे ॲपमध्ये सुधार झालेला आहे। रविवारपासून ॲपमध्ये बिघाड आलेला होता, त्यामुळे व्हिडिओ बनवता आली नाही। म्हणून मी काल आणि परवा पुराने व्हिडिओ टाकली होती। तुम्ही म्हणत होते कमेंट्स करून की पुराने व्हिडिओ आहे, नवीन व्हिडिओ बनवता येत नव्हती। त्याच्यामुळे म्हटलं चला बा तुमच्या मनोरंजन करण्यासाठी पुराणाच व्हिडिओ टाकून देऊ, म्हणून मी टाकली आणि तुम्ही सपोर्ट दिला आपला, त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद। चला आता ॲप दुरुस्ती झालेला आहे, आता दररोज नवीन व्हिडिओ येतील आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या। चला तर आता तुम्हाला मी जास्त काही पकवत नाही, चला व्हिडिओ बघा मग। शांता, ए शांता, काय झालं हो? कशासाठी आवाज देता? मार ना बाई, तिकडूनच बोंबलत राहतात कसे तर। काय शांता, तुला आवाज नाही येत का? आवाज देत आहो मी तितक्या वेळचा, आवाज नाही येत तुला? अहो बाबा, भडका नको। केव्हा आवाज दिला तुम्ही? आता एकच तर वेळ आवाज आला मला, तर मी आई पण म्हटले। लक्ष कुठे राहते तुझ्या? लक्ष कुठे राहते? किती वेळ झाला आवाज देऊन राहिलो तर? 5-6 वेळेस तर आवाज देऊन दिलो। असं का? 5-6 वेळे दिला का आवाज? बरोबर असेल, भडका नको। मी सांगते मी का करत होती तर। अहो मी ना आपल्या सबस्क्रायबर्सना सांगत होती की आता बिघाड आलेला होता ना ॲपमध्ये रविवारपासून, तर काही व्हिडिओ बनवता येत नव्हती, म्हणून तेच सांगत होती। खूप कमेंट्स वगैरे करत होते ना। असं का? हा सांगत होती का? मला वाटलं काय वाटलं हो तुम्हाला? काय वाटलं? मला वाटलं आपल्या आईसोबत की बोलत असशील, नाही तर बहिणीला लावली असशील फोन। तुम्हाला तर तसंच वाटते। आणि काय झालं, बोलीन तर आईसोबत बहिणीसोबत बोलीन तर। ते जाऊ दे। सांगितले ना बरोबर, आता ॲप सुरू झाला म्हणून, आता दररोज व्हिडिओ येतील म्हणून। हो ना बाबा, सांगितले ना। तर मग झाला का चहा? झाला? अहो बघा, चहा बनवलीच नाही मी। आधी म्हटली सांगून देते ॲपच्या विषयी, मग बनवते म्हटली चहा। झाला ना सांगून, मग आता चहा बनव लवकर। हो ना जी बाबा, बनवते ना। आणि पाय शांता, आता घरी राहिली तर चालला, पण आता वावरा शेतात जावं लागेल। आता आजपासून मिरूक लागला, आता झाले वावरा शेतातले काम सुरू। नाही तर मोठी घरीच राहत होती मी, वावरात जातच नव्हती। उन्हाळभर वावरातले कामच तर होते ना। तो का मक्का लावले होते, मग उन्हाळी धान होता। आलीच नाही का वावरामध्ये? अशा गोष्टी करतात बाबा। हो, मी तसा नाही म्हणत, आवली गेली वावरामध्ये, पण आता आपल्या कास्तकारीचे दिवस सुरू होतील। आता परे वगैरे भरावं लागतील, धुरे बिरे साफ करावं लागतील, पऱ्याची जागा साफ करावं लागेल। अहो तर बाबा पाणी तर येऊ द्या, आता ऊनच तापून राहिली, या उन्हात ये म्हणता का? आणि ते सोनबोरू टाकल्या का? सोनबोरू टाकतो म्हणत होत्या ना बांधीमध्ये। मार सोनबोरीची बिजाईत वगैरे आणल्या, झाली का टाकून? झाला, सोनबोरू टाकून झाला आणि वापला पण। असं का? मला तर माहितीच नाही बाबा। आता ते का तू ते पापड बिपडत बनवत होती ना, पापड बनवण्यामध्ये बिजी होती, तर कसं आलं म्हटलं तुला सांगू आता। मग दोघे बापले का गेला आम्ही आणि टाकटूक केला। हो बाबा, चांगला केल्या। तर मग शांता, आज जाऊन सायंकाळच्या पारगाला वावरात जाऊन ते धुरे धारे साफ करावं लागतील, काट्या कुट्या पेटवा नाही लागतील का? आज जाऊन म्हणता का? आणि तो सामान राहिला ना घ्यायचा। कोणता सामान राहिला शांता घ्यायचा? अहो तुमच्या लक्षात राहतच नाही, बात नाही तर विसरता। का विसरलो म्हणते तर? अहो सोना घेऊ म्हटली तर सोना राहिला ना घ्यायचा। त्या दिवशी आपण वास्तुकाला गेला तुमच्या मित्राच्या घरी, पहिलेच म्हटली आता जाता जाताच आपण सोनाराकडे चालले जाऊ म्हणून, तर ऐकलं नाही तुम्ही। उशीर होईल, तमका होईल, ढमका होईल, किती वाजे जाऊन लावल्या माझ्या मागे, आणि आपण गेलो तर कथाही सुरू व्हायचीच होती सत्यनारायणजीची, आणि मग सायंकाळी उशीर झाला यायला आपल्याला, मग काही जाणं झाला नाही। अरे हो, तो राहिला नाही का? तर मग म्हणून म्हणत होती मी, हे पैसे असेच खर्च होऊन जातील, जवळ राहतील तर का घेऊन टाकू एखादी वस्तू, सुनेच्या कामात येईल ना। आता अजून पुढच्या वर्षी महाग होते का काय होते सोना? हो, सोना तर महाग होईलच म्हणा। आता मग आजच्या दिवशी आता वावरात नाही जात, आज चालले जाऊ म्हणतो। अशी म्हणते का? आज जाऊ म्हणते का? ठीक आहे ना, मग तो पण काम अर्जंटच आहे। आणि पहा ना, मिरच्या नाही झाल्या त्या वर्षी घेऊन, मिरच्या आणा म्हणले, नाही आणल्या मिरच्या तुम्ही। तुला म्हणलो होतो तरी त्या मंजुळा काकूच्या घरच्या घेशील म्हणून, त्यांची वाडी आहे म्हणून। अहो विचारली तर नाही आहेत म्हणतात, मिरच्या जास्त झाल्या नाही म्हणतात। त्यांचे पहिलेचे ऑर्डर होते खरं, त्यांनाच दिला त्यांनी। तर ठीक आहे ना, मग नाही आहेत म्हणते तर घेऊन टाकू मग। मिरच्याही आणून घेऊ आणि हा सोना वगैरे घेऊन टाकू। किती वाजे जाऊ म्हणते मग तू? जाऊ ना बापा, जेवण बिवण करून जाऊन मग काम बिमा आटोपले का जाऊन मग 11-12 वाजेकडे। तुझ्या चहाच तर व्हायचा आहे। मी तिकडेच्या गाई ढोराईच्या करून आलो, सेन पोटा चहाच व्हायचा आहे तुझ्या। का गोष्ट करता जी? सकाळी चहा दिली तुम्हाला तेव्हा तर तुम्ही गेले सेन पोटा फेकायला। आता का याचीच होते तिकडून आणि चहाच बनवून ठेवू का? सकाळी तुम्हाला 2 वेळा चहा पाहिजे। आता चहा प्यायल्याशिवाय कडकपणा नाही येत ना शरीरामध्ये। काही दुसरा शौक आहे का? दुसऱ्यासारखा पेतो का काही? मी चहाच तर पेतो फक्त। राहू द्या आपल्या जवळच ठेवा
मोठे दुधानं धुतलेच आहात. पाय शांता पाय. कधी कधी पेतो मी सांग बरं तू? दुधानं धुतल्यात म्हणते तर. काऊन आपण वास्तुकाला गेला तुमच्या मित्राच्या घरी नाही घेतले होते का तुम्ही? तसेच होते का? अरे बापरे, मोठी चतुर आहे शांता. लमची. हिला नाही समजलं असं म्हणलं तरी समजलं. जास्तही नाही पेलो होतो अजून. अरे शांता, तो ना माझा दोस्त लागून पडला. पाय मित्रा म्हणते थोडासा घ्यावाच लागते म्हणते. तो थोडासा, जास्त नाही, थोडासा पेल्यासारखा दिसत होतो का काही? बिलकुल नाही दिसत होता का? मग चांगला गाडी गिडी चालवत आणलं तरी? हो हो, नाही जास्त नव्हती, पण होती ना, पेले होते ना तुम्ही. मग आता कसे म्हणून राहिला? म्हणून म्हटली बा, नाही तर काही म्हणणार नव्हती मी. जाऊ दे शांता. चहा बनव लवकर, चहा बनव आणि पटकन स्वयंपाक घे कर, मग जाऊन ना. हो हो बनवते. अहो तुम्हाला माहित होता का माझ्यावर ओरडून राहिले? माहित नव्हता म्हणजे? माहित नव्हता म्हणजे पाहून घेता नाही येत का तुला बरोबर? नाही तूच सांग. किती कांदा खराब आहे त्या कट्ट्यामधला? किती कांदा खराब आहे? पाहता नाही आला का तुला बरोबर घेताना? आता मी आणलो असतो का नाही तर माझ्यावर बोंबलली असती. हो, खूपच बोंबलते तुमच्यावर, माहितच आहे. कोणावर बोंबलते तर? तो मेल्या कुठला सडले कांदे आणते विकायला. कोणाजवळची घेतली कांदे? कोणाजवळची घेतली? आणीन म्हणलं होतं ना मी बाजारातून घेऊन. कट्टा आणीन म्हणलं होतं. हो माहितच आहे, खूप आणता. मागच्या वर्षी तर सांगू थकून गेली तर आणले नाही. आणि म्हणतात मोठे आणलो असतो म्हणून. मग महाग नाही होत का कांदे? म्हणलं आता गावात आला घेऊन टाकते. मी काय एकटीनं घेतली का? पुष्कळ जणांना घेतला ना. चांगला एक मेटा डोस भरून आणला होता ना त्यानं. सगळे कांद्याचे कट्टे खाली झाले ना त्याचे. हो, तर आपल्या ओळखीच्या माणसाजवळून घ्यावं लागते. बाजारातून आणलो असतो मी, बरोबर आपल्या ओळखीच्या माणसाजवळून आणलो असतो. खराब निघाला असता त्याला पहिलेच म्हणलं असतो, पाय नेतो, खराब निघेल का नाही वापस आणून देईन. अहो बरोबर म्हणता तुम्ही. वापसच करून हा कट्टा कांद्याचा. पुष्कळ खराब आहेत ना कांदे. हो वापस करते. कोणाजवळून घेतलं कोणाजवळून नाही. अहो तो चंदू नाही का भाजीपाला घेऊन येते ना आपल्या गावी, हप्त्यातून 2 वेळा येते तरी. त्यानंच आणलं होतं कांद्याचे कट्टे, त्याच्याजवळून घेतला. अहो आजही तर येईन म्हणे, तो पाहावा लागेल त्याला. असं का? आजही येईन म्हणे का? मग पाहावं लागते. हा कट्टा वापस द्यावा लागते त्याच्याकडे. आता ठीक आहे, 1-2 किलो निघालतील खराब तर ठीक आहे, पण पूर्ण अर्धी बोरीच खराब आहे ना. हो जी बापा, मी हात लावून पाहिली तर रटरटच दिसले. एवढे खराब काही वाटले नाही. एवढे खराब नाही वाटले म्हणते. मी म्हणतो कांदे घ्यायची कोणती गरज होती? तू कांद्याची चोप टाकली होती, त्या शांता वहिनीला विकली कांद्याची चोप, मग कशाला कांदे घेतली अजून? अहो कांद्याची चोप टाकली होती, कांद्याचा बी होता माझ्याकडे, तर कोटं लावली असती मी. वाडीमध्ये 2-3च वाफ्याची जागा होती कांदे लावायसाठी. मग तिथं तेवढे वाफे लावली. आतापर्यंत झाले खायला, आहेत थोडासे एखाद घमेल तर तेवढेच होतात का? मग किती महाग होतात कांदे? 50 रुपये किलो ना 60 रुपये किलो कांदे होतात. आता घेऊन टाकला 30-40 किलोचा एक कट्टा तर होऊन जाते. मग म्हणून घेतली बाबा. हो थोडासा जाऊन बघा ना तिकडे चौका गिवकाकडे जाऊन बघा, सांगून ठेवा. तो कांद्याच्या कट्ट्यावाला येईल तर सांगतील थोडे. जातो लमची कोटली नाही तर. हट बापा, घेऊन घेतली कांद्याचा कट्टा, सगळा खराब निघाला. आता माझ्यावरच ओरडून राहिले. मी का आता आतमध्ये कसा आहे कांदा कसा नाही घुसून पाहिली असते का? ह्या कुंता बिंता नाही तर घेतला. विचारून पाहिजे बरं त्यांच्या घरचा कसा निघाला तर. सगळ्यांच्या घरचे खराब निघाले कांदे तर. हो झाली माझी तयारी. तुला नेतच नाही. कुठे होते आतापर्यंत? कुठं गेली होती आतापर्यंत? चहा पेली ना गायब झाली बाई. चाय बिस्किट खाल्ली ना. कुठं गेली होती? तुला म्हटली नाही कांदे साफ करायचे आहेत, कांदे साफ करू लागशील म्हणून. सांगायला जावं लागते का? गावी जातो म्हणून सांगायला जावं लागते? तुझ्या पप्पांना नाही म्हटली थोडेसे साफ करू लागा म्हणून? नाही ऐकत ते. एक काम करू नाही लागा. आता करू दे, मला इथं बसली आहे तर जा ना घेशील. ते आले तुझे पप्पा, देतील जेवण तुला. काय झालं? रजनी देऊन दे ना, सिटीला जेवण देऊन दे. अहो तर आता बसली आहे का मी? कांदे साफ करून राहिली, बसली आहे का? आता घेऊन घेते तर काय झालं? आणि रजनी हे काय नवीन साडी बिडी घातली, गावी चालली ना तू, नाही का कांदे घेऊन बसली इथं? माझ्या नशिबाला कामच लागले आहेत ना. आता म्हटली गावी जाते, 2 दिवस मोडतात का 3 दिवस मोडतात. हे कांदे खराब नाही झाले असते का कट्ट्यातच राहिले असते तर आठवण आली तर म्हणलं साफ करून घेते. तर मग पहिलेच नाही करायला पाहिजेत होता का आंघोळीच्या? हो तर दिमागातच नाही आला ना तसा.
राहू दे ना ते, राहू दे. वसरट करून ठेवून दे, आल्यावर मग निवड नावड करशील. हो मस्त सांगता ना तुम्ही तर. एक कांदा जरी खराब राहिला ना बाकीचे कांदे खराब करते. आता करतो साफ, किती वेळ लागणार आहे? अर्धा एक तास लागेल. नाही तर इकडेची चिंता राहील माझ्या मनात. कांदे साफ नाही केली, कांदे साफ करायचे आहेत. आता गावी गेला माणूस का 2-3 दिवस मोडतातच. पाय रजनी, जास्त दिवस राहायचा नाही. 2 दिवस, फक्त 2 दिवसाची सुट्टी आहे तुला. अहो किती दिवस झाला नाही गेली माहेर इथं. का 2-3 दिवस म्हणता? 3-4 दिवस राहीन म्हणतो. राहूही नाही देत बाबा. जा ना, करा ना आंघोळ बिंगोळ. बस स्टँडपर्यंत नेऊन नाही द्या का आम्हाला? हो, नेऊन देतो, नेऊन देतो. जा ना तर मग करा ना आंघोळ. तोपर्यंत होतात. आता एवढेच आहेत निवडायचे, झाले अर्धे पर्धे. खरंच रजनी, तू तर रस्त्यावरच बसली. आता कुठून जाऊ? तुझ्या डोक्यावरून जाऊ का? अहो साईडने जमते तरी, जागा आहे तरी. माणूस गावी जाईन म्हणते, जातपर्यंत कामं होतात. असा हात रिकामा नाही राहत. चांगली साडी बिडी घातली आणि आता इथं कांदे साफ करायला बसली. बाबा रजनी, कुठे चालली तू? अरे ललिता ताई, तुम्ही? हो मीच. पण तू कुठं चालली तर? नवीन नवीन साडी घातली ना. जातो म्हटली माहेरी 2-4 दिवसासाठी. मग पाऊस पडला का वावरास येतातलेच कामं राहतात ना. आता येऊन जाते म्हटली. आता या सिटीलाही सुट्टी आहेत. मग तिची शाळा चालू होईल. पोरीला जा म्हणावं तर ऐकत नाही. मम्मी सोबतच जाईन म्हणते. अशी नाही म्हणत का जाईन मामाच्या घरी 8 दिवस राहीन म्हणून. मग हा का करून राहिली तर? साडी बिडी घातली, गावाची तयारी झाली जायची. नाही कांदे धरून बसली ना. अहो ताई, साफ करून घेते म्हटली कांदे. आता 2 दिवस राहणार होते की 4 दिवस? खराब नाही होतील का? तुमचे झाले असतील साफ करून कांदे. अहो का करते रजनी, कांद्याची काही सांगूच नको. काऊन, का झाला? का झाला म्हणते? मी आमच्या कांद्याचा कट्टा ना पुष्कळ खराब आहे. अर्धे कांदे खराब आहेत त्याच्यातले. अरे बापरे. हो ना बापा, म्हणूनच तर मी पाहायला आली तुमच्या घरच्या कांद्याचा कट्टा कसा निघाला म्हणून. नाही, आमच्या घरच्या कांद्याचा कट्टा वगैरे चांगला निघाला. तसे 1-8 किलो निघाले म्हणा खराब. हो हो, तसे तर निघतात 1-8 किलो, पण अर्धे कांदे खराब आहेत. तर मग आता सांग ना, आता तेवढ्या कांद्यामध्ये 2-3 किलोही कांदे खराब निघतील तर काही नाही. अर्धी पोतडी म्हणजे असे खोलून पाहिला बापा, असे कांदे खराब आहेत नाही. म्हणूनच पाहायसाठी आली मी. म्हणलं आता तुमच्याही घरी घेतलं, जाऊन पाहते बापा. त्या सूर्यकांताच्याही घरी गेली होती, त्याच्याही घरच्या कांद्याचा कट्टा चांगलाच आहे. आता येऊ दे त्याला, काढतो त्याची वरात चांगली. कसा राहते इथं गावामध्ये विकायला आण ना, सांगतो त्याला. हो हो ललिताताई, त्याची खबरच घ्या चांगली. कसाही कांदा आणायचा ना विकायचा का? आता 10-20 रुपयाची गोष्ट राहते तर वेगळी. 600 रुपयाला कट्टा दिला ना. मग नाही तर का, ते माझ्यावर रागवतात चिकूचे बाबा. मलाच 4 गोष्ट सुनावला बाबा. आता का पोचडी खोलून असे एक पाहिली असते का? हॅलो हॅलो पिंकी. हां बोल ग मम्मी. झाली का बाई पॅकिंग वगैरे? हो हो मम्मी, पॅकिंग वगैरे झाली. येते ना मम्मी, आता 9 वाजेच्या बसने येते. असं का, 9 वाजेच्या बसने येते का? हो, आता नाश्ता वगैरे करते ना निघते मग. हो ठीक आहे ना. कसे गेले पेपर वगैरे मग तुझे? पेपर ना चांगले गेले. हां, मग बसल्यावर फोन करशील ना? हो मम्मी, फोन करते. सोबत आहेत का अजून मुली? हो, 2 मुली आहेत ना मम्मी आपल्या गावाकडल्या. म्हणजे त्या समोर जातात? असं का, मग चांगलं आहे. मम्मी आले का पापाजी? नाही नाही, याचेच आहेत. आता लवकर तर येईन म्हणाले बापा, पण याचेच आहेत. मग आजी वापस येणार आहे का थांबणार आहे? नाही नाही, थांबणार आहेत. हो का? ठीक आहे मम्मी, माझ्या मैत्रिणी बोलवत आहेत नाश्ता करायसाठी, चालली मी. हो हो ठीक आहे ठीक आहे. अरे कुंता, ए कुंता, आले वाटते हे. इकडे आहे ना. बोलतही नाही, आवाज मारतो तर. अहो मी फोनवर बोलत होती ना, पिंकीला लावली होती फोन. असं का? का म्हणते, निघाली का पिंकी? नाही नाही, आता 9 वाजेच्या बसने येतो म्हणते. असं असं. कशी आहे मग तब्येत आता मावशीबाईची? काही खरी नाही, फक्त पाणी पिते, काही खातबीत नाही आता 2 दिवस झाला तर. असं का? मग ओळखला की नाही तर? बोलल्या बिल्ल्या असतील ना? नाही नाही, ओळखलं वगैरे. बोलली पण, आईला पण ओळखलं, मला पण ओळखलं. आणि म्हणत होती सुनबाईला काऊन नाही आणला म्हणून. हो, माझी आठवण केला का? हो हो, सगळ्यांचीच आठवण करते ते मावशी. मी म्हणलं आणीन, म्हणलं मुलीनं सुनबाईलाही आणीन म्हणलं. हो बाबा, उद्या परवा चालले जाऊ बघायला. हो नाही, हा सूर्यकांत ताई नाही गेल्या का आता? त्यांच्यात आईची एवढी सिरियस तब्येत आहे, पाहायला नाही गेल्या? अरे ते 8 दिवसाच्या पहिलेच गेली होती खरं ना तिथं गावी. आता केला होता खरं तिलाही फोन, तर येतो म्हणे खरं. आता उद्या जाते का आज जाते तर माहीत नाही. असं का? चहा वगैरे बनव का? नाही नाही, चहा वगैरे नाही. चहा नाश्ता करून आलो. आता आंघोळ बिंघोळ करतो, मग जेवण वगैरे करू. करा ना आंघोळ करा. अहो पण पाणी गरम नाही आहे.
नाही नाही राहू दे पाणी गरम, थंडच पाण्यानं करतो आंघोळ. हे गरमी हो का किती उष्णता होऊन राहिली. तर मग करा, थंड पाण्यानं करा आंघोळ. वहिनी, ओ वहिनी. अरे ताई आल्या वाटते. वहिनी, भाऊ आला का? गाडी दिसली ना समोर. हो हो आत्ताच आले ना. कुठं आहे भाऊ? बोल बरं. हो हो बोलवते. अहो गुड्डीचे बाबा आंघोळीला गेले का? नाही नाही. अहो या सूर्यकांत ताई आल्या आहेत ना, या ना इकडे. हो येतो. ताई बसा ना. नाही नाही वहिनी, बसत नाही. काय झालं सूर्यकांता? भाऊ, आईची तब्येत कशी आहे? तू गेला होता ना मावशी सोबत बघायला. मावशी थांबली का तिथंच? हो आता ना मावशीची तब्येत सिरियस आहे. 2 दिवस झाला काही खात वगैरे नाही, फक्त पाणी पिते, बस पाण्यावर आहे. हे बघ बाई, रडू नको. भाऊ, माझी आई काही खात नाही म्हणत आहेस तू. आता 4च तर दिवस झाला, गेलो होतो आलो तर मी गावावरून, चांगलीच तर होती. बाई आता मावशीची वय झाली ना, रडून का करते आता? का थकली आहे मावशी? नाही भाऊ, त्या दिवशी मस्त बोलली माझ्यासोबत. अरे आजही बोलली चांगली. बोलते वगैरे, फक्त काही खात नाही, जेवण बिवण काही करत नाही. चालली जाशील तू पायासाठी, आज चालली जाशील. हो, कालच फोन आला होता मलाही. भाऊनं केलं होतं फोन. यांच्या नाही जमून राहिला, आज उद्या जाऊन म्हणतात. हां तर उद्या जाशील, काही नाही होत. बोलणं वगैरे ठीक आहे, बोलते वगैरे. हो, तर त्याच्यासाठीच आले मी विचारायला. ताई बसा ना, बसा. नाही वहिनी, बसत वगैरे नाही. ते आंघोळीला गेले आहेत, त्यांच्या टिफिन वगैरे बनवायचे आहे. माझ्या मन धरून नाही झाला तर म्हणलं पटकन जाते, नाही येते विचारून. ठीक आहे वहिनी, जातो, मग येईन दुपारी. हो हो या ताई. हो चिंता नको करू बाई. बिचाऱ्या सूर्यकांत ताई, मला ना त्यांच्यासाठी खूप वाईट वाटते. आता त्यांच्याही मन करत असेल ना, कालपासून माहीत झाला आईची तब्येत सिरियस आहे म्हणून. त्यांच्या जागी मी राहिली असती तर मलाही तसंच वाटलं असतं. त्यांच्या घरचे भाऊ ना थोडे हेकडेच आहेत. आता काल सायंकाळी गेले असते, आज आले असते वाटलेस. त्यांच्या कामाचा एक खोरमा नव्हता होत. अरे आता त्याला कोण सांगेल? जाऊ दे, चल मी आंघोळ करतो. हो हो करा आंघोळ. अरे छोटू, किती वेळचा आवाज मारत आहो मी, किती वेळचा आवाज देत आहो तुला. टेम्पो थांबवूनच नाही राहिला ना. थांबवल्यासारखा केलं, म्हणलं आता थांबते बापा इथं. अजी काका, तिथं किती ऊन होती, म्हणून ह्या झाडाखाली थांबतो म्हणलं, म्हणून आणलो इकडे मी. कालही आला होता कांदेवाला, कालही घेतो म्हणलं तर कांद्याचे कट्टे पूर्ण विकूनच गेले त्याच्या जवळचे. हो माझा भाऊच आला होता तर. म्हणूनच तर म्हणलं, असाच टेम्पो होता बिलकुल. हो त्याची आज तब्येत बरी नाही आहे, आणि इथं सांगितला होता, काल माल संपून गेला तर सांगितला होता 20-25 कट्टे अजून इथं लागत आहेत म्हणून, तर म्हणून मी घेऊन आलो. असा हो, त्याला सांगितलं होता घराकडे आणून देशील म्हणून. होय म्हटलं होतं, आणि माझ्या नावही लिहून ठेवलं होतं. हो आहे, माझ्याकडे लिस्ट आहे. मी ना ते हिरालाल भाऊच्या घराकडे जात होतो. कोणाकडे आहे त्यांच्या घर? अरे बापा, मीच तर तो हिरालाल. असं का, तुम्ही का? तर मग इथंच घेऊन घ्या ना, आता इथं सावली आहे, इथंच काढून देऊ का? किती कट्टे लागतात? तिथं चिठ्ठीमध्ये तर 2 कट्टे लिहिले होते. हो 2 कट्टे लागतात. येऊन राहिली दुर्गा, येऊन राहिली. थांब 2 मिनिट थांब. दुर्गा म्हणजे? अरे माझी बायको. अजून कोण? असा हां. अरे तो कांद्याचा टेम्पो दिसून राहिला, तो तर नव्हे बापा, विचारू दे बरं. अरे हिरालाल, कांदे घेतला का काल? हो कांदेच घेऊन राहिलो. अरे कालच घेत होतो, तर काल कांद्याचे कट्टे संपले, तर म्हणून काल ना काही घेणं झालं नाही. हो काल ते चंदून आणलं होतं खरं, नाही आपल्या गावात येते ना तो भाजीपाला विकते. हो काल त्या चंदूनं आणलं होतं, आणि आजही चंदूचाच माल आहे. फक्त त्याचा भाऊ आला आहे, त्याची तब्येत बरी नाही आहे खरं, ताप आला म्हणते त्याला. असं म्हणजे चंदू याचा भाऊ आहे का? हो माझा भाऊ आहे चंदू. सक्का भाऊ आहे का? अजी हो काकाजी, सक्काच भाऊ आहे. आम्ही दोघेही भाऊ हाच धंदा करतो. आता इथं पुष्कळ जणाचे ऑर्डर होते कांद्याचे कट्टेचे, तर म्हणून मग मी आलो. आता त्याला ताप आल्यामुळे मग मला यावं लागलं. घ्या ना, मग मी टोलीवर चाललो तिकडे. हो थांब, मी आणतो, ललिताला बोलवून आणतो. थांब इथंच थांब. हो थांबतो ना, लवकर या आपण. अरे हो जास्त दूर घर नाही आहे, आत्ता जातो ना, आत्ता येतो. काय माणसं आहेत बापा इथले, सगळे बायकांनाच बोलवून आणतात कट्टे घ्यायसाठी कांद्याचे, स्वतः घेतच नाही.
बघा ना काकाजी, बघा तोपर्यंत काढा ना काकू येतपर्यंत. अरे आली आली. अहो तुम्ही कोणाला थांबवलंय? मी चंदूला सांगितली होती ना काल, आणून देणार आहे ना तो. जाऊ दे अण्णा. अरे रे रे, हा चंदूचाच टेम्पो आहे आणि हा चंदूचा भाऊ आहे. हो काकू, मी चंदूचाच भाऊ आहे. त्याची तब्येत बरी नाही आहे, त्याला ताप आला, त्याच्यामुळे तो आला नाही. ज्यांनी ज्यांनी सांगितलं होतं त्यांची लिस्ट आहे माझ्याकडे. हो हो, बरोबर म्हणते हा छोटू, बरोबर म्हणते. माझाही नाव होता ना, मलाच विचारत होता की हिरालालजीच्या घर कोणाकडे आहे म्हणून. असं का? नाही तर का, हसून राहिली आता तू. घ्या काकू घ्या, लवकर घ्या. कोणती पोतळी काढता? घ्या घ्या, लवकर घ्या, मला समोर जायचं आहे ना. हो हो. अहो बघा ना, आतापर्यंत उभेच आहात, बघितलं काम नाही तर. आता तू यायची होती ना म्हणून मी पाहिलो नाही. चल आता पाहून दोघेही जण. जी जी काकाजी काकाजी, अजी काकाजी, मी कांदे विकतो, कांदे घेत नाही. असे कांदे विकतो का? असे कांदे विकतो? लोकांना फसवतो? काय झालं ललिताबाई? अहो दुर्गा, का सांगू नाही, काल घेतली मी कट्टा, कांद्याचा कट्टा घेतली काल. अर्धा कांदा सडलाय. अरे बापरे, अर्धा कांदा सडलाय. काय काकू खोटं बोलता? असा होऊच नाही शकत. रोजचे 20-25 कट्टे आम्ही विकतो. का आजचाच धंदा आहे का आमचा? ते मला माहित नाही. हा कट्टा वापस नाही. कट्टा वापस नाही म्हणतो ते, वापस नाही. नाही नाही काकू, असा कसा कट्टा वापस नेऊ? माझा भाऊ येईल त्याच्याजवळच द्याल. नाही नाही, हा कांद्याचा कट्टा तुला न्यावाच लागेल वापस. आमच्या घरी पिकतो का? आम्ही पण घेऊन आणतो ना. आमच्या घरी पिकतो का? अरे काय झालं बाबा? मोठ्या मोठ्यानं बोलून राहिलं ना, तिकडेपर्यंत आवाज येऊन राहिला. कशासाठी भांडून राहिलं? बघ ना शांताराम भाऊ, हा काल कट्टा घेतला कांद्याचा, अर्धा कांदा सडलाय. बापरे, अर्धा कांदा सडलाय. हो ना, आता वापस करायसाठी आलो. हा म्हणते मी वापस घेत नाही म्हणते. बघा जी काकाजी, माझा भाऊ आला होता काल, त्यानं कट्ट्या दिला कांद्याचा. मी कसा नेऊ वापस? आणि आमच्या घरचा माल आहे का? आम्ही बाहेरून घेऊन आणतो ना. आमच्या घरचा माल आहे का सांगा? अरे तर तुझ्या घरचा माल नाही आहे. आता एवढे लोकांनी घेतला तर त्यांनी वापस नाही आणून दिला ना. निघते असे नाही म्हणत की नाही निघत म्हणून. 2-3 किलो का 5 किलो ठीक आहे. अर्धा कांदा सडला आहे, तसा कांदा ठेवू का आम्ही? पाय ना तू, पाय खोलून पाय पोतळी पूर्ण, किती कांदा सडला आहे तर पहिले पाहून नाही घेता येत का तुम्हाला? असा कुठं होते का? आता बाजारातून आणले असते तुम्ही, नेऊन दिले असते का त्यांच्याकडे? काही पण जास्तच बोलू नको, नाही तर इथं गावात येणंच बंद करीन तुझ्या. माजून राहिलंस का जास्तीचा? कसा भाजीपाला विकणार राहते, काढतो मग तुझ्या. वा, जाऊन म्हणला लवकर, आणि हे इकडे आहेत. मी वाट पाहतो घरी. अहो इथं का करून राहिले तुम्ही? मी वाट पाहून राहिली घरी तुमचे. जाऊन नाही का? अरे शांता, घरीच येतो तुम्ही. तर हे बाबूरावनी काल कांदा घेतला खरा, त्याचा कांदा अर्धा सडला आहे म्हणते पोतळीतला. तर तू वापस करायसाठी आला. काय म्हणता? अर्धा कांदा सोडला आहे का? मग हा का म्हणते? वापस घेताय का नाही? तो नाही म्हणते ना, नाही घेत म्हणते वापस. शांतताई, पहा बरं याला. हा का म्हणते मी नाही नेत म्हणते. एवढा अर्धा सडला कांदा का आम्ही घरी ठेवून का? हो हो, बोलतो. हो ना, तुम्ही का पाहून राहिल्या? डोक्यावर पोतळी ठेवून ठेवा ना, त्याचे कांदे द्या ती वापस. हे बघा काकाजी, काही आमच्या घरचा माल आहे नाही. मी हे पोतळी काही नेत नाही, तुमची कांद्याचा कट्टा काही नेत नाही. तू नाही नेत, आम्ही पण नाही नेत. ठेवतो इथंच आम्ही. आणि कसा येते आमच्या गावामध्ये विकायला तर पाहतो मग. कांद्यावाला भाऊ, काय म्हणता काकू? देऊन दे, दुसरी पोतळी कांद्याची देऊन दे. हे पोतळी घेऊन जा तू. आता तेवढा सडला कांदा आहे तर ते का करतील ठेवून? पण काकू, बरी आहे तुमची दादागिरी. तुमच्या गावामध्ये कांदे विकायला आलो तुम्ही. हा बरोबर नाही आहे ना काकू? आमच्या घरचा माल आहे का? आम्ही घेऊनच आणतो. आम्ही का पाहतो का एक एक पोतळ्या खोलून कोणता कांदा पोतळीमध्ये कसा आहे, काय आहे म्हणून? हो हो, माहीत आहे मला, तुम्ही खोलून नाही बघत. पण कसा तुमच्या होलसेलचा काम राहते. एखादी पोतळी कांदा खराबही निघेल तरी तुम्हाला काही नाही वाटत. पण आता हे एकच पोतळी घेतला ना कांदा, एकच कट्टा घेतला ना, त्याच्यातला अर्धा त्यांचा कांदा खराब आहे तर त्यांना कसं वाटेल सांगा तुम्हीच. म्हणून म्हणतो जाऊ दे भाऊ, चिल्लर विकून टाकशील. देऊन दे त्यांना एक पोतळी, दुसरा कट्टा देऊन दे. नाही, पैसे पाहिजेत आम्हाला. आता नाही घेत याच्या जोडचा कट्टा. मी आणीन बाजारातून. कोण देते तर कट्टा? मी कट्टा देतच नाही ना. आणा कुठूनच. पैसे वापस पाहिजेत आमचे पैसे. अजी बाबूराव भाऊ, जाऊ द्या ना, जाऊ द्या. तुम्ही आता गुस्सात हो का? हो बाबूराव, आता गुस्सा थूक तू. अरे छोटू, दे दुसरा कांद्याचा कट्टा दे, चांगलावाला. आता तुम्ही एवढे म्हणत आहात म्हणून देता, पण हा बरोबर नाही आहे काकाजी. आता मला सांगा, बाजारातून आणले असते तर वापस नेले असते का? अरे हो, नाही नेले असते, पण आता देऊन दे. आता जाऊ दे. आता चांगल्यानं पाहून न्या. आता याच्यानंतर वापस नाही मिळणार. बाप रे बाप,
ह्या ललितानं तर झमेलाच करून टाकलं. काय भांडली बाबा कांद्यावाल्यासोबत. आखिरकार कांद्यावाल्याला ते कांद्याचा कट्टा द्यावाच लागला मग, नाही का दुसरा. चला तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. अहो पहा ना, खोलून पहा, खोलून पहा आणि चांगले पहा कांदे.